कोल्हापूरसह 12 जिल्ह्यांमधून शक्तिपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधामुळं राज्य सरकारनं महामार्गाचा आराखडा बदललाय. नवा मार्ग करवीर विधानसभा मतदारसंघातील केरली, केर्ले, पाडळी बुद्रुक, निटवडे, शिंदेवाडी, खुपिरे, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला या 18 गावांमधून जातोय. महामार्गासाठी या गावांमधील सुपीक जमीन संपादित कराव्या लागणार असल्यामुळं शेतीवर उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्याचबरोबर या महामार्गामुळं पुराचा धोकासुद्धा वाढणार असल्यामुळं शेतकऱ्यांमधून महामार्गाला विरोध होऊ लागलाय. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रदीप नरके, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना महामार्गाच्या नव्या आराखड्याचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. विद्यमान राष्ट्रीय महामार्ग आणि इतर पर्यायी मार्ग उपलब्ध असताना नवीन समांतर महामार्ग उभारण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हा प्रकल्प करवीर मतदारसंघातून न नेता पर्यायी मार्गाने वळवावा अशी मागणी आमदार नरके यांनी उपमुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करून या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेत फेरविचार करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. सत्ताधारी महायुतीकडून मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून तीव्र विरोध होत असतानाही गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न होतोय. आता महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनीच शक्तिपीठ महामार्गाला विरोध केल्यामुळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता यावर काय निर्णय घेतायत हे बघावं लागेल.